अहिल्यानगर जिल्ह्याच्या राहता तालुक्यातील दाड या गावचे भूमिपुत्र असलेले ॲडव्होकेट राहुल अशोकराव तांबे यांचे बालपण श्रीरामपूर तालुक्यात गेलेले आहे. त्यांचे वडील अत्यंत प्रामाणिक स्वभावाचे आणि नामांकित असे वकील आहेत, तर आई गृहिणी आहेत. वडिलांकडील आजी आजोबा खूपच प्रेमळ आणि कर्तबगार होते. शिक्षणाचे महत्त्व ओळखून त्यांनी लेकरांना उच्च शिक्षण दिले. राहता तालुक्यातील कारले वस्ती हे तांबे साहेबांचे आजोळ आहे. आजीच्या अपार प्रेमाखाली त्यांचे बालपण फुललेले आहे. त्यांची आजी म्हणजे साक्षात अन्नपूर्णा, माहेरची सावलीच. त्यांचे नाव मथुराबाई ज्ञानेश्वर कारले. त्यांना सर्वजण प्रेमाने बाई असे म्हणत असत. राहुल तांबे यांचे वडील श्रीरामपूर येथे सुप्रसिद्ध वकील आहेत आणि आई गृहिणी आहेत. तर काका काकी, मावशी व भावंडामध्ये आणि त्यांच्या सहवासामध्ये त्यांचे बालपण खूपच आनंदात गेलेले आहे. लहानपणापासूनच हे ॲडव्होकेट राहुल तांबे अभ्यासामध्ये खूप हुशार होते. त्यांच्या कुटुंबात एक भाऊ इंजिनियर आहे, तर बहीण डॉक्टर आहे. ॲडव्होकेट राहुल तांबे यांना विधी क्षेत्राची आवड होती, म्हणून त्यांनी या क्षेत्रामध्ये आपले नाव केलेले आहे. मागील 22 वर्षांपासून ते छत्रपती संभाजीनगर येथे उच्च न्यायालयामध्ये उत्कृष्ट कार्य करत आहेत. या संपूर्ण प्रवासामध्ये त्यांना त्यांच्या सौभाग्यवती आणि त्यांच्या मुलांची त्यांना मोलाची साथ लाभलेली आहे. कामाच्या व्यापातूनही वेळ काढून ते मित्रांना जपतात, सामाजिक कार्यासाठीही वेळ देतात, माणुसकी जपतात. म्हणून अशा या प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्वाचे ॲडव्होकेट राहुल तांबे यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी मांडलेली ही विशेष मुलाखत पहा आपल्या न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर. माझं नाव ॲडव्होकेट राहुल अशोकराव तांबे. मी 2004 सालापासून उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे काम करतो. माझा जन्म 7/11/1981 श्रीरामपूर येथे झाला. माझ्या वडिलांचं नाव अशोकराव भास्करराव तांबे, आईचं नाव सुजाता अशोकराव तांबे. माझ्या वडिलांचं मूळ गाव दाड आणि आईचं गाव राहता. दाड गावाचं सांगायचं झालं तर आमच्या आजोबांचा खूप मोठा गोठा होता, त्याला तांबे गोठा म्हणायचे. साधारण 200-300 म्हशी होत्या आमच्या आजोबांकडे. पण आमच्या आजोबांचं पहिल्यापासून एकच होतं की सगळे जे मुलं आहेत, म्हणजे माझे वडील मिळून ते 4 भाऊ आणि 2 बहिणी होत्या. आजोबांचं एकच होतं की तुम्ही शिक्षण घ्या. तर त्यांच्या प्रोत्साहनामुळे एक साधारण 10-12 वर्षाच्या कालखंडात आमचे सगळे, माझे वडील आणि 4 भाऊ आणि 2 आत्या, हे सगळे पुण्याला वेगवेगळ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायचे. माझे वडील BA LLB झाले. माझे 2 नंबरचे काकाचे आमदार होते डॉक्टर सुधीर तांबे, ते MS जनरल सर्जन गोल्ड मेडलिस्ट होते BJ मेडिकल कॉलेज. 3 नंबरचे काकांनी BCom केलं. 4 नंबरचे काकांनी पुण्यात शिक्षण घेतलं. विशेष म्हणजे त्या काळात माझ्या दोन्ही आत्यांनी पण शिक्षण घेतलं व त्यानंतर सगळ्यांचे वैवाहिक आयुष्य एकदम व्यवस्थितपणे चालले. माझ्या वडिलांच्या साईडचे जे माझे आत्ते भाऊ असतील, चुलत भाऊ असतील, त्यांचं सगळ्यांचं आज एकदम सगळे नामांकित वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात. साधारण आम्ही 22 जण आहोत वडिलांच्या साईडला. तर सत्यजित तांबे जे आज आमदार आहेत पदवीधर मतदारसंघाचे, त्यांनी आपल्या छोट्याशा कारकिर्दीत आपलं खूप चांगलं नाव केलं आहे. विविध मुद्द्यांवर त्यांनी बाजू मांडली आहे. सत्यजितचा भाऊ डॉक्टर हर्षल, तो एक उत्कृष्टपणे मेडिकल कॉलेज चालवतो आहे. तसंच आमच्या छोट्या काकांचा मुलगा ज्यांनी MCom केलेलं आहे, पण त्यांनी 10 वर्ष शॉर्ट सर्व्हिस कमिशन म्हणून लद्दाख स्काउट रेजिमेंटमध्ये काम केलं. एक काकांचा मुलगा आहे जो बँकेत मॅनेजर आहे. एक जण शेती करतो. माझी चुलत बहीण आहे, ती ऑस्ट्रेलियाला शिकते आणि ती इंजिनियर करून आता ती अमेरिकेत सेटल झाली. माझ्या आत्यांच्या मुलींचं सगळ्यांत चांगलं चालू आहे. माझे आत्ते भाऊ देखील आज वेगवेगळ्या क्षेत्रात चांगलं काम करत आहेत. माझा सक्का भाऊ आहे आज, जो सुपरिटेंडिंग इंजिनियर आहे. ठाणे आणि पालघर दोन्ही जिल्ह्यांचा तो इंचार्ज आहे. माझी बहीण आहे, ती डॉक्टर आहे, ती ऑस्ट्रेलियाला सेटल झालेली आहे. आईकडचे कुटुंब खूप छान होतं. आई आणि त्या धरून 6 बहिणी, 2 भाऊ, म्हणजे मला 5 मावश्या आणि 2 मामा लाभले. इकडे खूप चांगलं कुटुंब होतं. आमचं बालपण सगळं सुट्ट्यांमध्ये एकत्र यायचो. आमच्या माम्या होत्या, ज्या सुट्टीला आम्ही साधारण 22-26 जण आलो की माम्या कधीच त्यांच्या माहेरी जात नव्हते. ते आमची पूर्ण काळजी घ्यायच्या, काय लागल नाही लागल, अगदी स्वतःच्या मुलासारखं. मामा होते आमचे, मामांनी आमची खूप काळजी घेतली.
आजी विशेष म्हणजे आजी आमची खूप मायाळू होती. सगळ्या मुलांवर स्वतःच्या लेकरांसारखं तिने प्रेम केलं. 2 महिने दुसऱ्याचे लेकरं सांभाळणं म्हणजे आज सोपं नाही आहे. आमचे आजोबाई खूप प्रेमळ होते, पण ते कडक वाजा थोडे प्रेमळ होते. त्यांना माहिती होतं मुलांना शिस्त लावणं किंवा त्यांची काळजी घ्यायची असेल थोडं कडक राहावं लागतं. मग बालपण श्रीरामपूरला 12वी पर्यंत मी शिकलो. अनेक चांगले मित्र मला मिळाले, जे आजही आम्ही आज कॉन्टॅक्टमध्ये आहोत. 10वी पर्यंत अनेक चांगले शिक्षक मिळाले, ज्यांच्यामुळं हिंदी, मराठी, इंग्लिश ही जी भाषा असेल याच्यावर मला चांगला कमांड मिळाला. नंतर जेव्हा 2004ला मी ILSला पुण्याला शिकायला गेलो, तिथेही खूप चांगले मित्र झाले. आज मला सांगायला आनंद होईल की ILSमध्ये 80% विद्यार्थी दुसऱ्या राज्यांमधून येतात. तर माझे प्रत्येक राज्यात एकदम चांगले मित्र आहे. आणि जे शाळेत मला तिन्ही भाषांचं प्रभुत्व मिळालं त्याचं मला कॉलेजमध्ये खूप मदत झाली. नंतर 2004ला मी वकिलीला औरंगाबादला आलो. ज्येष्ठ विधिज्ञ RN दोर्डे साहेब यांच्याकडे मी 6 वर्ष वकिली केली. म्हणजे शाळेय प्रवास व बालपणाचा प्रवासामध्ये आई वडील हे माझे सगळ्यात मोठे गुरु राहिले. नंतर विधी क्षेत्रामध्ये जसं पाऊल ठेवलं तर दोर्डे साहेब हे माझे गुरु राहिले. त्यांनी एकच सांगितलं की नाव घडवायला 25-30 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त लागू शकतं, पण नाव जायला 1 दिवसही फार जास्त नसतो. त्यामुळे जे काही करायचं ते इमानदारीने करा व 1 रुपया खोटा कोणाचा कमवू नका. पक्षकारांना कधी खोटं सांगू नका. त्याला काय असेल त्याची बाजू खरी सांगा, पण पोट तिडकीने त्यासाठी कोर्टात काम करा. तर असं करत करत आज हा व्यवसाय माझा 21-22 वर्षात इथपर्यंत आलेला आहे. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळं. कारण आपण जर निश्चय केला आणि त्या निश्चयासाठीच आपण जर अहोरात्र काम केलं, कारण असं म्हणतात की माणसाने आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा. कारण कर्म चांगलं असेल ना तर आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या आपण जे काही ठरवलं आहे त्यानुसार मिळत राहते. परंतु कर्म चुकीचं असेल आणि तुमच्या डोक्यात फक्त आणि फक्त या ठिकाणी लोकांना फसवणं असेल तर निश्चितपणे तुम्ही काही करा, काहीच होणार नाही. काही लोकांचं कर्म एवढं छान असतं की त्यांच्यावर विश्वास असतो, त्यांच्या कामावर विश्वास असतो, त्यांच्या ज्ञानावर विश्वास असतो. कारण जिथं ज्ञान आहे तिथे मान आहे. आणि मग अशीच ज्ञानी माणसं या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करतात आणि त्यांना त्यांचं जे ध्येय ठरवलं असतं तिथपर्यंत जाता येतं. अगदी आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आम्ही विधी क्षेत्रातील एक नामवंत गुणवंत व्यक्तिमत्व ॲडव्होकेट तांबे साहेब यांची आम्ही मुलाखत आज आम्ही आयोजित केली आहे. या मुलाखतीच्या माध्यमातून विधी क्षेत्रामध्ये त्यांचं जे नाव आहे, त्यांचं जे कार्य आहे ते तर आम्हाला घ्यायचंच, परंतु आम्ही कसे घडलो नाही का. कारण प्रत्येक व्यक्ती घडणे हा जो प्रकार असतो हा वेगळा असतो. कारण प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी वाढते घडते, परंतु संस्कार काय झाले याला खूप महत्त्व असतं. आणि मग जिथं चांगले संस्कार आहेत ती माणसं कितीही मोठी होऊ द्या, कितीही पैसा येऊ द्या, ही माणसंच वाटतात. आणि म्हणून या ठिकाणी माणसातल्या देव माणसाची ही मुलाखत आहे. खरं तर साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत. सुरुवात करूया अगदी बालपणापासून नाही का. तसं तर तुमचं तांबे कुटुंब अगदी प्रसिद्ध आहे, पूर्ण महाराष्ट्राला ओळखणे असतं. आणि तुमच्या कुटुंबाची आणखी एक ओळख म्हणजे लोकांना देत राहणे, म्हणजे देणे हा तुमचा स्वभाव आहे. तुमच्या कुटुंबाची एक वेगळी ओळख आहे. सर, काय सांगाल नेमकं की बालपण कसं होतं नेमकं? बालपण एकदम चांगलं होतं माझं. माझा जन्म श्रीरामपूरला 7/11/1981ला झाला. आणि माझी आई तशी राहत्याची आणि आमचं मूळ गाव दाड, लोणीमध्ये दाड गाव येतं. लोणीमधील दाड हे तुमचं मूळ गाव खरं तर. हो. काय सांगाल नेमकं की म्हणजे बालपण जे आहे अगदी कोणत्या शहरामध्ये गेलं का गावाकडे गेलं ते सांगा. माझं बालपण सगळं श्रीरामपूरला गेलं. बरं. आणि सुट्ट्यांचा पूर्ण काळ हा माझ्या मामाच्या घरी गेला. मामाच्या घरी गेला. अगदी 12वीच्या सुट्टीपर्यंत देखील. आज सुद्धा मी वकील झालो आहे, पण दिवाळीचा 1 रात्र तरी मी मामाच्या घरी राहतो. आपल्या गावापेक्षा मामाचा गाव अधिक प्रिय असतो म्हणजे लेकरांसाठी तरी. निश्चित. आणि मग जर मामा आवडीचा असेल नाही का, मामा आवडीचा असेल, मामा प्रेमळ असेल आणि तिकडली माणसं जर अगदी प्रेम देणारी असतील तर निश्चितपणे या गावाकडे जावं वाटतं नाही का. मामाचं गाव कोणतं नाही? मामाचं गाव राहतामध्ये, त्यांची वस्तीवर राहतात ते. राहतात. बरं. त्यांची जी वस्ती आहे त्या वस्तीचं नाव असेल काहीतरी? कारले वस्ती. कारले वस्ती. बरं.
तर कारले वस्तीवर आजही जावं असं वाटतं खरं तर. निश्चित वाटतं. काय सांगाल, लहानपणापासून या कारले वस्तीची एक ओढ आहे खरं तर, आणि आजही आहे. निश्चित. तर जे बालपण गेलं या कारले वस्तीवर, ते त्या आम्हाला काही आठवणी सांगा तर. बालपण एकदम छान गेलं. विशेष सांगायचं म्हणजे मला 5 मावश्या माझ्या आई धरून, त्या 6 बहिणी आणि 2 मामा आहेत. आणि मामांना माहिती असायचं की मुलांना सुट्टी कधी लागते. तर ज्या दिवशी सुट्टी लागणार असती तर मामाच्या वस्तीवरून जीप निघायची. आमचे 3-4 मावस भाऊ बहिणी नाशिकला काही राहायचे, काही नगरला होते, मी श्रीरामपूरला होतो. असं ते सगळ्यांना गोळा करत करत संध्याकाळी आम्ही कारले वस्तीवर पोहोचायचो. खूप आनंदाची गोष्ट आहे की आम्ही असे 22 भाऊ बनणार. तर सगळे 22 जण तिथं राहायला आम्ही यायचो सुट्ट्यांमध्ये. पूर्ण 2 महिन्याची उन्हाळी सुट्टी आम्ही मामाच्या घरी घालवायचो. विशेष मला सांगावं वाटेल की आमच्या 2 माम्या होत्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत ते एवढे मुलं आले म्हणून ते कधी स्वतःच्या माहेरी जात नव्हते. आणि आमच्या 2-3 मावश्या आमच्यावर राहायच्या. म्हणजे आम्ही असं सगळे मिळून इतकं छान कुटुंब तिथं राहायचं. एक मोठ्या खोलीत सगळे झोपायचे. साहेब, वस्तीचं नाव कारले वस्ती, हो. पण आठवणी मात्र गोड आहेत नाही. हो हो निश्चित. तर या कारले वस्तीवर ज्या ज्या वेळेला दिवाळी असेल किंवा उन्हाळ्यात सुट्ट्या असतील, तर हा सुट्ट्याचा जो माहोल होता, मी आताच उल्लेख केला की पाहुणे आले मग कधी माझ्या मामी आहेत त्या कधी माहेर गेल्या नाही, नाही, कधीच. उलट ते थांबल्या उलट नाही का. थांबायचं. तर तुमच्या ज्या काही मावशी असतील, मामा असतील, नेमकं काय चालायचं म्हणजे या सुट्ट्यामध्ये, म्हणजे कुठले कुठले अगदी उपक्रम असतील किंवा मौज मजा असेल ते सांगा सर. बालपण इतकं मजेशीर होतं. आमची आजी खूप मायाळू होती की तिने म्हणजे पूर्ण तिचं आयुष्य फक्त देण्यात गेलं. तर सकाळपासून जसं सुरुवात व्हायची तर आमचा एक गडी आजोबांचं गावात दूध घालायला जायचं. तो घराच्या असं कोपऱ्या घेऊन थांबायचं. त्याला माहिती असायचं की इतके नातवंड आले म्हणजे आजी काहीतरी सांगणारच. मग आजी काहीतरी त्याला खारी आण, टोस्ट आण, गावातून काहीतरी आणायला सांगायची. मग ते आले की सगळे मुलं आंघोळ पांघोळ झाली की नाश्ता करणे आणि मनसोक्त मैदानात जाऊन खेळणे. आजीचं नाव काय, म्हणजे आजीला काय कुठल्या नावाने हाक मारायचं तुम्ही? आम्ही आजीला बाई म्हणत. त्यांचं नाव मथुराबाई कारले म्हणून होतं. मथुराबाई कारले बाई. हो. आता बाई आहेत का मात्र? नाही, बाई 5 वर्षांनी गेल्या. बरं, बाईच्या पण आठवणी खूप आहेत नाही का. खूप आठवणी. मला एक सांगा साहेब की आज या छत्रपती संभाजीनगर म्हणजे या महानगरामध्ये तुम्ही आज विसावलेले आहात खरं तर नाही का. खूप नाव झालेलं आहे, पण ज्या ज्या वेळेला बाई आठवते नाही का, हो. तर काय काय भावना असतात नेमक्या? जेव्हा जेव्हा बाई आठवती तर असं वाटतं एक मायेचा ऊब थोडी कमी झाली. त्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला त्या वस्तीवर जायचं, कारले वस्तीवर, आणि बाई भेटायची, तर मला असं वाटतं की पहिली भेट म्हणजे अगदी कडकडून मिठी मारणे असेल नाही का. निश्चितच निश्चितच. ते मायेची ऊब, ते तोंडावर हात फिरवणं नाही का, आलाबाला करणं, मुका घेणं. मला असं वाटतं की हल्ली या भौतिक सुविधा किंवा या जे काही आर्थिक जे चालले चढाओढ नाही का, याच्यामध्ये प्रेम करतो आपण अगदी गमावून बसलो खरं तर नाही का. पण ते जे प्रेम होतं अगदी सरळ साधं नाही का, कुठलाही स्वार्थ नव्हता. तर बाईंच्या अवतीभोवतीचे आयुष्य गेलं त्या वस्तीवरचं, ते सांगा साहेब. बाईंकडून आम्ही एकच शिकलो की निस्वार्थपणे दुसऱ्यासाठी भरपूर करा, सगळ्यांना प्रेम द्या. मग तो सक्का असू, चुलत असू. आमच्या आजीचा असा स्वभाव होता की कोणी जरी घरी आलं की त्याला चहा पाणी म्हणजे जी वेळ असेल, जेवायची वेळ असेल तर जेवल्याशिवाय सोडत नव्हतं. या जगण्यावर या मरण्यावर सतत प्रेम करावे, कारण हे जगणं किती आहे माहीत नाही. क्षणभंगूर आहे खरं आयुष्य हे. कारण आपण या पृथ्वीवर अगदी परमनंट नाहीत, आपण पाहुणे आहेत खरं तर नाही का, आपण मालक नाहीत. परंतु जेवढं आयुष्य आहे तेवढं जगता आलं पाहिजे. आज बघा बाई नाहीत, परंतु बाईंनी जे बाई ज्या जगल्या, परोपकार, लोकांना देणं, लोकांना मदत करणं किंवा नातवांची माया करणं, तर आज तुम्हाला बाई अगदी आठवतात. साहेब, त्या कारले वस्तीवर जे तुम्ही सुट्ट्यामध्ये जे खेळ खेळायचात, म्हणजे कुठले कुठले खेळ राहायचे नेमके? आम्ही विट्टी दांडू खेळायचो, क्रिकेट खेळायचो, सूरपारंब्या खेळायचो, लपाछपी खेळायचो आणि शेतात लांब लांब परत फिरायला जायचो. कधी आजोबा नसले बैलगाडी चालवायचा प्रयत्न पण करायचो. आजोबा तसे आमचे थोडेसे शिस्तीचे होते की त्यांना माहिती होतं की संसार त्या काळात चालवणं म्हणजे पुरुषाला थोडंसं शिस्त ठेवावंच लागते. येस, म्हणजे तुमच्या आजोबा थोडं जरा कडक शिस्तीचे होते नाही का. हो. बरं, मग त्या काळामध्ये अगदी बाई असतील नाही का, आजी, त्याचबरोबर तुमचे आजोबा असतील किंवा मामा असतील, तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडायचं मग? निश्चितच आमची आजी आवडायची. आजी आवडायची. बरं, मग साहेब म्हणजे फक्त लाड होते म्हणजे आजोळकडे का मग कधी मार पण भेटायचं मग? नाही, मी जसं म्हटलं की आजोबा शिस्तीत ठेवायचे. त्यांना माहिती होतं वस्ती मोठी आहे, आसपास विहीर आहे,
जनावरं असतात, जर मुलांकडे नीट लक्ष नाही ठेवलं तर विहीर, आणि तेव्हा कटाडे नसायचे विहिरीला, तर मुलांची विहिरीत पडायची भीती, साप विंचू, हे त्यांचं खूप बारीक लक्ष राहायचं की कोणाला काही होऊ नये. म्हणजे एवढ्या त्यांची जी भीती सगळ्या होती ती एवढ्या आदर सगळ्या होती. मावश्या मामा, मला असं वाटतं की खरं तर गोकुळ होतं नाही का, खूप. एवढी एकत्र माणसं येणं म्हणजे भाग्यच करतं भाग्य. नाही का. साहेब मग मावशीबरोबर तुमची बॉन्डिंग कशी होती? तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. माझ्या 5ही मावशांबरोबर माझी इतकी चांगली बॉन्डिंग आहे. त्यातल्या तर 2 मावशांना फक्त 2 मुली आहेत. त्यातली ते एक मावशी म्हणजे लहानपणी मला म्हणायची की मी तुला दत्तकच घेणार आहे. बरं बरं. म्हणजे इतकी बॉन्डिंग होती. असं म्हणतात की आई नंतर तर दुसरं कोणी माया करणार असेल तर ती मावशी असते नाही का. कारण इतकी माया, कारण आपल्या बहिणीचं लेकरू आहे, अगदी तिच्या लेकरापेक्षा सुद्धा ते आपल्या बहिणीच्या लेकराला जास्त जपते खरं तर. म्हणजे तुमच्या मावशी बोलायचे की तुला दत्तक घ्यायचं आहे, काय काय कारण ठरलं नेमकं असं की त्यांना वाटायचं की आपण याला आपलं दत्तक घ्यावं? काय नाही, इतके प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे संबंध वाटायचे की जसं तुम्ही म्हटले की स्वतःच्या मुलांसारखंच त्यांनी आमच्यावर प्रेम केलं. आणि विशेष गोष्ट अशी की आमच्या आजीचा जो स्वभाव होता तो 101% आमच्या मावशांमध्ये, माझ्या आईमध्ये तो पूर्णच्या पूर्ण तसाच तसा आलेला आहे. वा. तर आज ज्या 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 वेळेला म्हणजे आता सगळ्या ज्या मावशा आहेत त्या, म्हणजे आता परत तुमची तर भेट होते का मग का त्याला वेळ लागतो? मग दर दिवाळीला तर निश्चित भेट होतेच. दर दिवाळीला भेट ठरली हो, हो. असते. बरं. आणि फोनवर तर चालूच असतं, काही ना काही फोनवर होतं. म्हणजे मला असं वाटतं ते प्रेम कायम आहे नाही का? कायम आहे, निश्चित आहे. साहेब हे झालं तुमच्या कार्यवस्थेचं, म्हणजे मावशी असेल, तुमच्या आजी असतील, आजोबा असतील, मामा असतील, तुम्ही मामींचा सुद्धा उल्लेख केला हो. त्यांच्या स्वभावाबद्दल. साहेब श्रीरामपूर या ठिकाणी जे बालपण गेलं पुढचं म्हणजे शैक्षणिक हो. वगैरे नाही का, तर शैक्षणिक कसं होतं? म्हणजे आता तुम्ही जसं बोलात मावशीबद्दल, आता मला ऐकायचं तुमच्या वडिलाबद्दल आणि आईबद्दल खरं तर. माझ्या आईचं जेव्हा लग्न झालं तेव्हा ते 10वी पास झालेली होती. पण जसं मी म्हणजे माझ्या वडिलांना किंवा आमच्या वडिलांच्या बाजूने शिक्षणाला खूप महत्व होतं. तर विशेष मला सांगावं लागेल की वडिलांनी आईला खूप साथ दिली. आईनी 11वी-12वी केली, नंतर BA सुद्धा केलं. म्हणजे आम्ही लहान असताना आई आमची काळजी घेऊन कॉलेजला जाऊन BA सुद्धा पूर्ण केलं. म्हणजे त्या काळात माझ्या वडिलांनी आईला BA पूर्ण केलं, गाडी शिकवली, तिच्याकडे तेव्हा लायसन पण होतं. माझं बालपणाची शाळा पूर्ण श्रीरामपूरला गेली आणि आम्ही सायकलीवर मस्त मित्र सगळे शाळेत जायचो आणि 10वी पर्यंत मी पूर्ण श्रीरामपूरलाच होतो. बालपण खूप चांगलं गेलं. आणि असं नाही की आमच्या शाळेतलेच मित्र होते, इतर शाळेतले पण मुलं खूप चांगले मित्र होते. तेव्हा असं काही बंधन नसायचे की या शाळेतले मुलं बिंदास जगायचं. बिंदास, एकदम बिंदास. असं म्हणतात की जर तुम्हाला युद्ध जिंकायचं असेल तर सैन्य लागतात, हो. पण युग जिंकायचं असेल, म्हणजे आयुष्य जिंकायचं असेल तर आई लागते 100%. नाही का. कारण आपण बघतो की ज्या ज्या थोर व्यक्तीच्या पाठीमागे आई उभी आहे, आईचे संस्कार आहेत, त्या व्यक्तीला त्याच्या ध्येयापर्यंत जातात चित्र. आणि तुमचं भाग्यच आहे की तुम्हाला आजी पण चांगली लाभली आणि आई सुद्धा, आजोबा सुद्धा आणि वडील सुद्धा. साहेब आईने जे दिलेलं असतं त्याची परतफेड करता येत नाही खरं तर, कधीच नाही. आणि करू पण नाही खरं तर. मला मुद्दाम विचारायचं की आईने काय काय दिलं नेमकं? आईने संस्कार दिले, प्रेम दिलं, निस्वार्थपणे करणं, तसंच अभ्यास चांगलं करणं किंवा इतरांबद्दल चांगली भावना ठेवणं, हे सगळे संस्कार माझ्या आईने घडवले आमच्यावर. आणि वडिलांच्या बाबतीत काय सांगाल? वडिलांनी सगळ्यात महत्त्वाचा संस्कार जो केला की तुम्ही शिक्षण व्यवस्थित करा आणि कधीही कोणाशी आयुष्यात बेईमानी करू नका. वा. म्हणजे मला असं वाटतं की वडिलांनी तुम्हाला फार मोठा गुरुमंत्र दिलाय खरं तर, जे तुम्ही आजही जपलाय नाही का. निश्चित. सर ज्या ज्या वेळेला आपण मागे वळून बघतो त्यावेळेला एक गोष्ट अगदी कायम असते, ते म्हणजे आपलं बालपण, चाइल्डहुड. 100%. तर तुमचे जे हे सगळे भावंड होते, म्हणजे तुमच्या अगदी तुमचे सख्खे भाऊ असतील किंवा चुलत असतील किंवा मावस असतील, हे जे बॉन्डिंग जी होती म्हणजे ती कशी होती नेमकी? काय काय नेमकी आठवणी भावंडांच्या? अप्रतिम बॉन्डिंग होती आमची. म्हणजे असं म्हणजे त्या काळात तर मला आठवतच नाही की सक्का चुलत हे कन्सेप्ट आम्हाला माहिती सुद्धा नव्हती. अच्छा. आणि आमच्या वस्तीवर माझ्या आजोबांचे पण इतर 4 भाऊ राहायचे, म्हणजे त्यांचे पण नातवंड जेवायचे. असं आम्ही कधी असं फील नाही केलं की तो चुलत भाऊ आहे किंवा ती चुलत मावशी, असं कधी नाही. सगळ्यांनी आम्हाला एकसारखं वागवलं. म्हणजे कधीही आम्ही कोणाच्या घरात जाऊन जेवायचो, शेजारच्या काकांच्या घरी जायचो, कधी कोणाच्या घरी, पण ते कधी असं भेदभाव कधी नव्हता. माणूस सरळ होता तेव्हा. चांगले संस्कार केले की आयुष्य चांगलं बनतं. आज तुमच्या कुटुंबात तुमचे जे काही भावंड आहेत, कुणी अगदी विदेश क्षेत्रामध्ये आहे, कुणी वैद्यकीय आहे, राजकारणात सुद्धा आहे, आमदार तांबे साहेब तुमचे सख्खे चुलत भाऊ नाही का, म्हणजे तुमचे अगदी
एक कुटुंब बघितलं तर की अगदी सामाजिक राजकीय विविध क्षेत्रामध्ये हे काम करणार तुमचं कुटुंब करतं. तर असं एक विचारावं वाटतं की ज्या ज्या वेळेला आमदार साहेबांशी तुमचा कॉन्टॅक्ट होतो किंवा भेटतात तर काय नेमकं हे असतं, असं बॉन्डिंग कशी तुमची? सत्यजित म्हणजे जे आमदार झाले आता, आमचं बालपण खूप चांगलं गेलेलं. आमचे एकदम अगदी मैत्रीसारखे संबंध होते. आम्ही तो श्रीरामपूरला यायचा. विशेष म्हणजे सांगायचं की श्रीरामपूरला रामनवमी खूप जोरात होती. अच्छा. तर आमच्या काकी हर्षल सत्यजित हे नेहमी रामनवमीला यायचे. सत्यजितची माझी म्हणजे एक मैत्रीसारखंच नातं माझं सगळ्या कझिन्स बरोबर आहे. अच्छा. माझा एक भाऊ आर्मीमध्ये होता, त्यांनी शॉर्ट सर्व्हिस केला, तो बेंगलोरला असतो. त्याच्याबरोबर माझा अधूनमधून फोन होत असतो. माझे जे आते भाऊ आहेत ते पण खूप चांगले शिक्षण घेतलेले त्यांनी. माझा सगळ्यांशी संपर्क असतो, माझ्या आते बहिणी असतील. हे झालं तुमच्या कुटुंबाबद्दल. तर मला एक ऐकावंसं वाटेल की त्या काळामध्ये तुमचे जे मित्र होते म्हणजे हो. श्रीरामपूरचे असतील किंवा कार्ले वस्तीवरले सुद्धा असतील, तर मित्रातलं आयुष्य कसं होतं, कुठले कुठले खेळ व्हायचे तुमचे, काय गमती जमती व्हायच्या आणि आजही ती मैत्री कायम आहे का? निश्चित तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. लहानपणी माझे मित्र सगळे प्रवर्गातले होते. कोणाचे वडील सायकलचं दुकान चालवायचे, कोणाचे वडील कुठं कामाला होते, कोणाचे वडील डॉक्टर होते, कोणाचे वडील वकील होते, कोण शेतकरी होते. पण त्या काळात आम्ही सगळे मित्र जे एकत्र आलो ते तुम्हाला विशेष वाटेल की आजही आमची मैत्री तितकीच घट्ट आणि पक्क टिकून आहे. दरवर्षी दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आमचा सकाळी आम्ही सगळे एका ठिकाणी जाऊन भेटतो, बरोबर नाश्ता करतो, सुखादुःखाच्या गप्पा मारतो आणि ही मैत्री अजून टिकून आहे. हे फार विशेष गोष्ट. सोशल मीडिया म्हणजे फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, याच्यावर 5,000 मित्र झाले की आपण सेलिब्रेशन करतो, परंतु खरं तर हे सेलिब्रेशन दुर्दैवाचं असतं. कारण कुठल्याही मित्राची तुमची नीटशी ओळख नसते, तुम्ही कधी भेटत नाही, कधी तुम्ही दुःखात असाल तर कधी धावून येत नाहीत, फक्त तुमचं हॅपी बर्थडे आणि हॅपी न्यू इयर एवढंच असतं. पण तुमचे जे मित्र आहेत मला असं वाटतं की हे सोशल मीडियाच्या पलीकडचे आहेत, हृदयामधले आहेत, नाही का? एक बॉन्डिंग आहे खरं तर. सर मला एक विचार असं वाटतं की आयुष्यामध्ये मित्राचं स्थान काय असेल नेमकं, म्हणजे काय असलं पाहिजे नेमकं? मित्राचं स्थान हे खूप महत्वाचं असतं, कारण की नाते संबंध हे रक्ताने घडत जातात, पण मैत्री ही निस्वार्थपणे घडते. कोणी कोणाचं किती श्रीमंत आहे, गरीब आहे, त्यात काय स्वार्थ कधी बघितलं जात नाही. आता मी सांगतो, आज मी औरंगाबादला आहे, 22-23 वर्ष आली. मला घरी आज काही अडचण आली तर माझे किमान असे 4-5 मित्र आहेत श्रीरामपूरला. मी त्याला जर सांगितलं बाबा असं छोटंसं काम आहे, आई वडील एकटे घरी, तो मी म्हणतो 10 मिनिटात जाऊन त्याला मदत करणार, काय आहे नाही ते त्यांचं बघणार. श्रीरामपूर म्हणजे एक प्रसिद्ध गाव नाही का, आणि या गावाने अनेक उत्तम खेळाडू दिले, उत्तम राजकारणी दिले, नाही का? अगदी झहीर खान हे उत्तम उदाहरण आहे की आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक क्रिकेटर या गावाने दिला खरं तर. आणि अशा गावामध्ये आपलं बालपण गेलं आहे. सर लहानपणी काय वाटायचं नेमकं की आपण काय व्हावं नेमकं? कारण काय असतं की हल्ली जर आपण मुलांना विचारलं तर त्यांचं ठरलेलं असतं की मला हे व्हायचंय. तसं एक आपला काळ होता, कारण आपण सेम वयाचे आहोत, की असं काही ठरलेलं नव्हतं किंवा टक्केवारीची कुठली स्पर्धा पण नव्हती. तसं तुमच्या कुटुंबाचं वातावरण पाहता कदाचित तुमच्या डोक्यात ते असेल किंवा आपलं काहीतरी व्हायचं आहे, तर काय प्लॅनिंग होती नेमकी? नाही, अगदी स्पष्ट सांगायचं तर 10वी-12वी पर्यंत असं काही विचार निश्चित नव्हता. वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर किंवा त्या फील्डमध्ये जाऊ की इंजिनियर व्हावं. पण 12वी होता होता माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला कोणत्याही नोकरी क्षेत्रात जायचं नाही. आणि मग मी 12वीला काही क्लासेस निमित्त संगमनेरला डॉक्टर काकांची इथं होतो आमच्या. तर तिथं आमचे काकी आहेत, त्यांचे वडील भाऊसाहेब संतोषी थोरात, हे दररोज संध्याकाळी इंजेक्शन घ्यायला यायचे. तर असंच त्यांनी गप्पा मारता मारता त्यांचा खूप मोठा अनुभव होता आयुष्याचा. ते मला एकदा सहज म्हटले की तू वकिली क्षेत्राकडे का जात नाही. तर तिथून मला असं करत तो स्पार्क झाला की आपण वकिली क्षेत्राकडे जायला पाहिजे. मग मी 12वी झाल्यावर वडिलांशी हा विषय बोललो. वडील बोलले निश्चित मला आनंद होईल तू वकील झाला, पण तुला एक लक्षात आलं पाहिजे की वकिली व्यवसाय हा फार खडतर आहे आणि हा इमानदारीने करायचा व्यवसाय आहे की, आणि सहजासहजी ह्या व्यवसायामध्ये सेटल होणं फार अवघड असतं. तुला खूप कष्ट करावं लागतील. तुझी जर तयारी असेल तर तू निश्चित वकील हो. मग तिथून माझा प्रवास वकिलीच्या दृष्टीने. लोक सांगतात की तुला जमणार नाही, फार अवघड आहे, आणि मला असं वाटतं की त्याच वेळेला आपलं मन काय सांगतं हे खूप महत्वाचं असतं की मला जमेल का. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये जात असताना काल काय केलं हे महत्वाचं नसतं, की आत्ता आपलं काय करायचं नाही का, हे खूप महत्वाचं असतं. कारण आम्ही अशी खूप माणसं बघितली साहेब की BEd आहेत, D.Ed आहेत, लॉ केलेला आहे, परंतु या फक्त डिग्र्या फक्त त्या कागदापुरता मर्यादित राहतात.
की त्याच्यावर त्यांना काम करता येत नाही. मला असं वाटतं की डिग्र्या घेण्यापेक्षा सुद्धा या ठिकाणी एखादी गोष्ट तुम्हाला जी आवडते, मनातून आवडते, ती करत राहा, त्यात तुम्हाला नक्की यश मिळेल. मला असं वाटतं की यशाचा फॉर्म्युला हाच आहे खरं तर, 100%. जे आवडतं ते करा तुम्ही. शालेय जीवनामध्ये आयुष्य कसं होतं, म्हणजे तुम्हाला लागले गुरुजन असतील नाही का, आवडणारे विषय असतील, ते सांगा आता. तुम्ही एकदम चांगला प्रश्न विचारला, कारण की याचं खूप महत्त्व आहे. मी श्रीरामपूर आणि इंग्लिश स्कूलला शिकायचो. आम्हाला एक दुग्गल सर म्हणून होते. म्हणजे तुम्ही विचार करा की 97ला माझी 10वी झाली, म्हणजे तो काळ होता की आमचे दुग्गल सरांनी इंग्लिश शाळेत कंपल्सरी बोललं पाहिजे, हे त्यांचा नेहमी अट्टास असायचा. अच्छा. तुम्ही इंग्लिश मिडियमला शिकता तर तुम्ही इंग्लिश बोललंच पाहिजे. इंग्लिश जर नाही बोलले तर त्या काळात तर फटकेच पडायचे. तर त्याचा एक फायदा झाला की कळत न कळत माझी इंग्रजी भाषेवर खूप चांगलं प्रभुत्व आलं. तसेच आम्हाला प्रधान मॅडम होत्या मराठी शिकवायला, आणि विशेष आभार तर मी शेख मॅडमचे मानल. इतकं उत्कृष्ट हिंदी त्यांनी आम्हाला शिकवलं. तर ह्याचा फायदा मला 12वी होत होती तोपर्यंत काही लक्षात नाही आला. पण जेव्हा मी ILS पुण्याला शिकायला गेलो, तर तुम्हाला माहिती असेल की ILS खूप नामांकित कॉलेज आहे. 80% विद्यार्थी महाराष्ट्राच्या बाहेरचे असायचे. Yes. तर मला त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करताना हिंदी किंवा इंग्लिशमध्ये बोलताना कधीही अडचण नाही आली. म्हणजे सुरुवातीला तर काही मित्रांना असं वाटायचं की मी आउट ऑफ स्टेटचाच आहे का. म्हणजे ह्याचा मला खूप चांगला फायदा झाला, आणि शाळेतही खूप चांगले मित्र झाले माझे. मला असं वाटतं की व्हॉट एव्हर वी आर, क्रेडिट गोज टू अवर टीचर्स, बेस्ट टीचर्स. 100%. डेफिनेटली. सर, म्हणजे शालेय जीवनामध्ये बसण्याचा जो क्रमांक असतो आपला, असं म्हणतात की बाकड्यावर जर सरळ बसलं तर आयुष्य सरळ जातं, बाकड्यावर जर वाकडं बसलं तर आयुष्य सुद्धा वाकडं होतं. तर तुमचा क्रमांक कुठला होता बाकड्यावरचा, म्हणजे पहिला होता, मिडल होता का लास्ट होता? मग मोस्टली पहिल्या किंवा दुसऱ्या बाकड्यावर मी बसायचो. अच्छा. बरं, मग वर्गामध्ये, क्लासरूममध्ये, कारण काय असतं की घरची शिस्त वेगळी असते, शाळेतली वेगळी असते, पण ज्या ज्या वेळेला तास ऑफ असतो आपला, सर नसतात, त्यावेळेला ते एक आयुष्य फार मोठं असतं. ते 2 मिनिटाचं, 3 मिनिटाचं. तर त्यावेळेला आधी मौज मस्ती व्हायची का मग शांत राहायचं? मग आमच्या शाळेत आमचे एक सर होते, त्यांनी अशी व्यवस्था केली होती, एक मुलगा आणि एक मुलगी बेंचवर बसणार. अच्छा. म्हणजे कारण मुलं एका साईडला बसली, मुली एका साईडला बसल्यात, खूप गदारोळ करतात. त्यामुळे त्यांनी अशी मिक्स सिटिंग केली. पण योगायोगाने आमच्या वर्गातील सगळ्यांची मैत्री इतकी छान झाली की त्याच्यातही आमचा धिंगाणा चालूच राहायचा. पण ते एक वय असतं त्या विषयी, ते ज्या त्या वयामध्ये ज्या त्या गोष्टी छान दिसत आणि करायला पण पाहिजे, नाही तर पश्चाताप होतो की आपण. सर, जसं तुम्ही वर्गाबद्दल बोललात, क्लासरूम बद्दल तुमच्या, तर मैदानावरचं आयुष्य कसं होतं नेमकं? मैदान म्हणजे काय की मैदानावर माणूस फ्री असतो, मोकळा बोलतो नाही का, काहीतरी खेळायला असतो. तर मैदानावर ज्या ज्याला जायचं त्यावेळेला कुठले कुठले खेळ खेळायच्यात, त्याचबरोबर काय काय चर्चा व्हायची ते सांगा. शाळेत असताना मला व्हॉलीबॉलचं खूप आवड होती. आम्ही सकाळी, शाळा 9च्या दरम्यान राहायची, तर सकाळी 6:30 ते 8 आम्ही सराव करायला शाळेत यायचो सायकलवर, साधारण 4 किलोमीटर. परत घरी जायचं. शाळा झाली की परत 1-2 तास आम्ही व्हॉलीबॉल खेळायचो. तर तुम्हाला सांगायला आम्हाला आवडेल की साधारण 7वी-8वीला असताना आम्ही साताऱ्याला डिस्ट्रिक्ट लेवल व्हॉलीबॉल खेळायला गेलो होतो. म्हणजे खेळाचं खूप महत्त्व होतं. आम्ही आपण जी काही माणसं विचारी असतात, संस्कार चांगले असतात, ती माणसं सतत काहीतरी विचार करायला असतात. सर, लहानपणापासून असे काय संस्कार झाले की तुम्हाला एक चांगला माणूस बनता? मी म्हणेल की चांगला म्हणजे डॉक्टर बना अगर न बना, नाही का, उद्योजक बना अगर न बना, पण चांगला माणूस बना, आणि त्यावर जास्त मेहनत आईवडिलांनी केली पाहिजे. तर असे काय नेमके संस्कार झाले की एक चांगला तुम्हाला माणूस बनता? चांगले वकील तर आहातच. सगळ्यात महत्वाचं काय की निस्वार्थ राहणे. दुसरं एक माझा संस्कार असे झाले की कॉम्पिटिशन हेल्दी करावे. दुसऱ्याच्या प्रगतीवर कधी जळू नये माणसाने. कारण की दुसऱ्याची प्रगती झाली म्हणून तुमची प्रगती होणार नाही. तुमच्या प्रगतीसाठी तुम्हालाच कष्ट करावं लागेल. तिसरं, मला आजही नेहमी असं वाटतं की मी जे माझे मित्र आहेत, तर प्रगती एकट्याची नाही होत, माझ्या सगळ्या मित्रांची पण प्रगती होईल. प्रत्येक आनंद मित्रांबरोबर साजरा करायला तर सगळे मित्र पण आपले, त्यांनी पण प्रगती होत राहिली पाहिजे. ज्या ज्या वेळेला हताश होतात, कारण माणूस आहे शेवटी, आपण मशीन नाहीत, ज्या ज्या वेळेला हताश होतात, ज्या ज्या वेळेला असं वाटतं की अरे मी एकटाच आहे आता, किंवा मला कोणाचा आधार पाहिजे, तर त्यावेळेला पहिल्यांदा कोणाची आठवण येते नेमकी? पहिल्यांदा तर निश्चित आईची आठवण येते. पण आता ह्या वयात आल्यामुळे आईला आपण छोट्या मोठ्या गोष्टी सांगू शकत नाही. मग आपली धर्मपत्नीला मी माझ्या काही अडचणी असतील कोर्टातल्या किंवा काही स्ट्रेस असतो. वकील व्यवसाय फार स्ट्रेसफुल आहे. कारण की एकतर पहिले क्लायंट येणं, त्याच्याशी एंगेज करणं, त्याला समजून सांगणं,
दुसरं कोर्टात जे काही घडतं, मग हे सगळं स्ट्रेस कधी निघतो, मग कधी घरच्यांबरोबर बोलणं. इथंही मला वकिली व्यवसायात आल्यावर जे माझे कॉलेजला मित्र नव्हते, जे कुठेही आम्ही बरोबर नव्हतो, असे इथं खूप चांगले मित्र मिळाले. अच्छा सर, ज्या वेळेला ठरतं, कारण काय असतं की आपलं डिग्री मिळते म्हणून आपण तेच करावं असं काही नसतं. ज्या वेळेला तुम्ही लॉ करण्याचा निर्णय घेतला हो. की आपण हे करू शकतो, आणि तुमचं भाग्य असं की तुमच्या वडिलांनी मला पूर्ण फ्रीडम दिला होता की काय करायचं ते बघा तुम्ही, नाही का. तुमचा तुमच्यावर विश्वास होता, परंतु ज्या वेळेला डिग्री मिळते त्यावेळेला आपल्यासमोर असंख्य शहर असतात, कारण प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी न्यायालय आहेच, हो. नाही का. तर मग तुम्ही छत्रपती संभाजीनगर या महानगराची का निवड केली, काय कारण ठरलं? शिक्षण घेत असताना वडिलांनी खूप साथ दिली, आणि मी जेव्हा शिक्षण घेत होतो तर वडिलांचे गुरु होते पुण्याला, भास्करराव आव्हाड म्हणून खूप ज्येष्ठ वकील होते. त्यांच्याशी एकदा मी भेट घातली, तेव्हा त्यांनी मला सल्ला वजा दमपत दिला होता की हा व्यवसाय खूप कठीण असतो, तुला जर तेवढे कष्ट करायची तयारी असेल तर इथं राहा, नाही तर तू दुसरा व्यवसाय घे. नंतर कॉलेजला असताना खूप चांगले गुरु मिळाले, पुण्याचे एकदम नामवंत वकील आम्हाला शिकवायला यायचे. सुधाकर आव्हाडजी, जे भास्करराव आव्हाडांचे छोटे भाऊ होते, ते आमचे क्लासेस घ्यायचे, आणि ते नगरचे असल्यामुळं आम्ही नगरचे जेवढे विद्यार्थी होतो त्यांना आमच्याबद्दल विशेष आपुलकी होती, ते खूप आमच्याकडे लक्ष द्यायचे. तर तो काळ शिकत असताना कधी आधीमध्ये श्रीरामपूरला येणं व्हायचं, त्या काळात मी माझ्या गुरूंचं नाव ऐकलं होतं. म्हणजे आयुष्यात पहिले गुरु माझे आई वडील झाले. कॉलेजला असताना आव्हाड सरांनी आणि खूप मार्गदर्शन केलं. त्या काळात मी धोरडे साहेबांचं नाव खूप ऐकलं होतं. इथं आता ज्येष्ठ विधिज्ञ आहेत रमेश धोरडे म्हणून, आर्यन धोरडे. तर मी मग तेव्हाच एक माझ्या मनात विचार झाला होता की आपल्याला वकिली करायची तर अशाच वकिलांकडे करायची, जे एकदम शिस्तप्रिय व नामवंत आहेत, आणि जे वकिली व्यवसायाला पूर्णपणे त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे. मग 2004ला वकिली झाली. 1 ऑगस्ट 2004 पासून मी धोरडे साहेबांचं ऑफिस जॉईन केलं. 2004ला खऱ्या अर्थानं आपली सुरुवात झाली, श्री गणेश. हो. तर ज्या वेळेला सुरुवात झाली होती त्यावेळेला असं कधी वाटलं नाही का गड्या आपलं गाव घडत बरं, चला परत, नाही का, असं कधी वाटलं नाही का? कधी कधी वाटायचं. कसं होतं की आम्ही खूप नवीन होतो, आणि हायकोर्ट म्हणजे उच्च न्यायालय म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. तर कधी कधी न्यायमूर्ती कडक असायचे, तर तेव्हा वाटायचं अरे आपण गावाकडे जायला पाहिजे. पण मग इतर मित्र असतील किंवा आमचे सिनियर असतील, ते म्हणतात की ह्याच्यातूनच वकील घडतो. तुम्हाला जर सगळं सोपं मिळालं, सगळं गोडी मिळालं, तर तुम्हाला कळणार नाही की तुम्ही अभ्यास कसा करायला पाहिजे, कोर्टाच्या डोक्यात काय चालू असतं, तुम्ही किती तयारी करायला पाहिजे हे तुम्हाला कळणार नाही. घरचं जेव्हा बरं असतं, बऱ्यापैकी असतं, आणि आता भागतंय की आपल्याला जेव्हा जाणीव असते त्यावेळेला आपण फाईट करत नाही. तुमचं घरचं बरं, हो. सगळं चांगलं होतं, पण तरी फाईट केली. मला असं वाटतं की न्यूजवर महाराज चॅनल पाहत असलेल्या तमाम प्रेक्षकांनी आपल्या लेकरांना सांगावं की परिस्थिती कशी असू दे, पण तुला तुझं विश्व निर्माण करायचं आहे. कारण स्वतःचं विश्व निर्माण केल्याशिवाय तुम्हाला किंमत नसते खरं तर. आणि वकील साहेबांनी खरं तर तो आदर्श घालून दिला की नसतं काही केलं तरी भागलं असतं, जमलं असतं, पण तरी सुद्धा नाही, माझं मला अस्तित्व निर्माण करायचं आहे, आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि आपण बघतो की आज या ठिकाणी या छत्रपती संभाजीनगर इथं विधी क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचं नाव कमावलेलं आहे. साहेब, मी तुमच्या कार्याला, तुमच्या कर्तव्याला खरं तर सॅल्यूट करतो की प्रत्येक आईवडिलांनी अशीच मुलं घडवली पाहिजेत खरं तर. साहेब, 2004 ते आता 2026, नाही का, आता जवळपास 20-21 वर्ष होऊन गेले आता. तर या 21 वर्षाचा जो प्रवास आहे तो सांगा साहेब. आता सुरुवातीला मी जवळजवळ 6 वर्ष धोरडे साहेबांकडे काम केलं. धोरडे साहेब हे खूप नामांकित वकील होते, आणि त्यांनी पूर्ण आयुष्य आज देखील त्यांनी वकिलीला वाहून दिलेलं आहे त्यांचं. मुंबईला वकिली करत असताना जेव्हा इकडचं खंडपीठाचं बेंच आलं, तर आमचे सर इकडं आले. त्यांनी आम्हाला खूप महत्त्वाचा एक गुण शिकवला की वकिलीमध्ये नाव कमवायला तुम्हाला एखाद्या 10 वर्ष लागतील, एखाद्या 20 वर्ष लागतील, पण नाव जायला 1 दिवस सुद्धा कमी नाही पडत. इमानदारी व कष्ट हे तुमच्या आयुष्याचे वकिलीचे ध्येय पाहिजे. हे 2 शब्द पकडून तुम्ही वकिली करायला पाहिजे. ह्या वकिलीच्या व्यवसायामध्ये मला आमच्या सरांचं इतकं मार्गदर्शन मिळालं. त्यांच्याकडे काम करत असताना दिवाणी, फौजदारी, घटनात्मक मॅटर्स असू अनेक मॅटर हँडल करायचं चान्स मिळाला. त्या काळात अनेक चांगले न्यायमूर्ती होते ज्यांच्यासमोर आम्ही काम करून घडलो. म्हणजे त्यांच्यासमोर आम्हाला जायची भीती वाटत नव्हती. हळूहळू आम्ही त्यांच्यासमोर काम करायचो. त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिलं.
मग असं आम्ही घडत गेलो. या सगळ्या प्रवासामध्ये माझ्या वडिलांची, तसाच माझा मोठा भाऊ जो आज अभियंता आहे, आणि माझी बहीण यांनी मला खूप साथ दिली. कुठं थोडंफार कमी पडलो, कुठं मागं पडायची वेळ आली तर त्यांनी मला हातभार दिला, पुशअप केलं आणि टिकण्यासाठी एक मदत केली. ऑनेस्टी कम्स फ्रॉम आवर हार्ट. कारण प्रामाणिकपणा जो आहे ना तो काही बाजारात विकत मिळत नाही, तो आपल्यात आत असावा लागतो. आणि ज्या ज्या वेळेला आपण प्रामाणिक असतो त्यावेळेला असं म्हणतात की देव सुद्धा आपल्या बरोबर असतो, नियती आपल्या बरोबर असते, डेस्टिनी, नाही का. कारण आजचे के साथ अच्छे. हो, कारण तुम्ही चांगले होतात, कष्ट करत होतात, म्हणून आईने, वडिलांनी, भावाने, बहिणीने सगळ्यांनी तुम्हाला सपोर्ट केला, मित्रांनी सपोर्ट केला आणि इथपर्यंत हा प्रवास पूर्ण झाला. साहेब, या 20-21 वर्षामध्ये अशा काही आम्हाला काही केसेस सांगा, म्हणजे अशा काही प्रकरणं सांगा की ज्या लोकांकडे पैसे नव्हते पण प्रामाणिकपणा होता, त्यांच्या डोळ्यामध्ये ते दिसत होतं खरं तर, आणि त्यांचा हात धरून सांगितलं की घाबरू नका, मी आहे. कारण आम्ही ऐकलंय की देव म्हणतो फक्त भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. परंतु देवासारखी माणसं आहेत की जी माणसं अगदी माणसांचा हात धरतात आणि सांगतात की काका, आजोबा, घाबरू नका, मी आहे. आणि या लोकांना आपण न्याय दिला आहे. आम्हाला असे काही प्रकरण सांगा. सुरुवातीच्या काळामध्ये नवीन होतं तेव्हा काही इंडिपेंडंट मॅटर यायचे, तर क्लायंट लोकांना पण थोडं धास्ती असायची, ज्युनियर वकील आहे, करल का काम. तर मी त्यांना सांगायचो की माझा एवढा अनुभव आहे, तुम्ही निश्चिंत राहा. मी पूर्ण, एकच मी सांगतो की पूर्ण प्रयत्न करणं हा वकिलाचं कर्तव्य आहे. आमच्या सिनियरने आम्हाला एक सांगितलेलं आहे की तुम्ही कधीच गॅरंटी देऊ शकत नाही, आणि जो वकील गॅरंटी देतो पक्षकाराला तो खोटा बोलतो. म्हणजे आपण एकच करायचं फक्त की सत्याची, न्यायाची बाजू आपण लढली पाहिजे पूर्णपणे पोटतिडकीने. साहेब, ज्या ज्या वेळेला या ठिकाणी न्याय भेटला पक्षकाराला, हो, त्या वेळेला त्यांच्याकडनं आलेली जी काही प्रतिक्रिया असते ती खूप बोलकी असते बरं का. हो, आपण ते विसरत नाही. खरं तर मला असं वाटतं की काही गोष्टी खरंच पैशामध्ये नाही काउंट होत. नाही. लोकांना रोज वाटतं की मी पैशात हे घे ते घे, प्रत्येक गोष्ट नाही घेता येत. काय नेमकं म्हणजे काय काय नेमकं प्रतिक्रिया आल्या? आता रिसेंटली 2-3 वर्षात एक फौजदारी मॅटर मी चालवलं. तो आरोपी जेलमध्ये होता, तर माझ्या मित्राने मॅटर रेफर केलं होतं. आरोपीला कधी भेटलेलं नव्हतं. त्याची पत्नी पुण्याहून यायची, कधी 2,000 कधी 3,000, किंवा ती सांगायची की माझा नवरा जेलमध्ये आहे, तर माझी परिस्थिती नाही. पण मी म्हटलं ठीक आहे, फीचा एक भाग झाला, पण मी माझा पूर्ण प्रयत्न करेल. आता पक्षकारांना वाटतं की नाही नाही साहेब, सुटलाच पाहिजे, तुम्ही सोडाच त्याला. मी म्हटलं प्रयत्न करणं माझ्या हातात आहे. शेवटी न्यायदेवता वर बसलेले, ते आपल्यापेक्षा जास्त अनुभवी असतात. सगळ्या कागदपत्रांचं अवलोकन करून ते योग्य ते निर्णय देतील. मी ते मॅटर चालवलं व्यवस्थित, आणि सुदैवाने तो आरोपी निर्दोष सुटला. आणि तो एक दिवशी मला कोर्टात भेटायला आला. जेव्हा तो माझ्या बुटावर डोकं ठेवून पाया पडला, मला एकदम असं वेगळंच वाटलं की मला खरंच वाटलं की नाही बाबा, मी म्हणजे तो जे काही करतो मी त्याच्यासाठी हे नाही, मला असं एवढा वाटतं मोठा की नाही. आपण कर्म जर चांगलं केलं, काम चांगलं केलं तर निश्चितपणे या ठिकाणी आपलं आपलं काम आपलं मोठं करतं. कारण असं म्हणतात की गॉड इज गुड अँड गुड इज गॉड. देव चांगला आहे, चांगला माणूस देव असतो. कारण देवाची जी व्याख्या आहे, जी जी माणसं चांगलं वागली हीच माणसं देव झाली, आणि आपण त्यांचेच पाया पडतो साहेब, नाही का. कारण पाया पडण्याची जी प्रथा आहे आपल्याकडे मोठ्या माणसांच्या, चांगल्या माणसांच्या, आपण त्या लोकांच्या पायावर डोकं टेकवतो जी माणसं माणसासारखी वागतात, माणसांना चांगलं बोलतात, माणसांना मदत करतात. मला असं वाटतं की एक माणूस म्हणून तुम्ही आजवर तेच केलं आहे. आणि म्हणून प्रत्येक पक्षकाराला ज्या ज्या वेळेला केस जिंकलात तुम्ही, लढलात तुम्ही, त्यावेळेला तुम्ही देव वाटलाच आहे. निश्चितपणे मला असं वाटतं की हे केलं पाहिजे प्रत्येकाने. सर, असं म्हणतात की एखादी गोष्ट चांगुलपणा असतो ना, तो आत असला पाहिजे तुमच्या. तुम्ही आजवर अनेक सामाजिक सुद्धा कार्यामध्ये सहभाग घेतला असेल, नाही का. तर एक सोशल हिरो म्हणून मी मुद्दाम उल्लेख करतो, एक सोशल हिरो म्हणून तुमची काय ओळख आहे नेमकी? म्हणजे सामाजिक एक दायित्व आहे आपलं, आपलं द्यायचं भाऊ आहे. तर आतापर्यंत काय काय केलं? सामाजिक कुठेही जरी प्रश्न उपस्थित झाले तर मी प्रत्येकपणे त्यात सहभाग घ्यायचा निश्चितच प्रयत्न करतो. आमचे मित्र आहेत सोसायटीमध्ये जिथं आम्ही राहतो, तिथं आम्ही कधी ब्लड डोनेशन कॅम्प घेणं, कधी झाडं लावणं, किंवा इतर जे स्वच्छतेचे विषय असतात आमच्या गावाकडले, या सगळ्या विषयांमध्ये मी मदत करतो. एक विचार असं वाटतं की तुमचे एक भाऊ एक अगदी आमदार आहेत, नाही का. अगदी राजकारणामध्ये तुमचं नाव आहे. म्हणजे त्या काळात असं कधी वाटलं होतं तुम्हाला की, कारण वकिली क्षेत्र आणि राजकारण फार जवळ चालतं, नाही का, अगदी हँड टू हँड चालतं खरं तर. तुम्हाला कधी असं वाटत नाही का असं की आपण सुद्धा राजकारणाकडे गेलं पाहिजे बाबा?
नाही, मला हे कधीच वाटलं नाही. माझ्या अनेक मित्रांनी मला खूप वेळेस प्रश्न विचारला, अच्छा. पण नाही, मला कधी अशी ती ओढ निर्माण नाही झाली राजकारणात जायची. ती ओढ नाही हे करत की आपण जे ठरवलेलं जे निवडलेलं क्षेत्र आहे त्यात बरं आहे आपलं, आहे की नाही, त्यात चांगलं बेस्ट करायचा प्रयत्न करायचा. बेस्ट. मला असं वाटतं साहेब की एखाद्या ठिकाणी जर स्वतःला बेस्ट करायचं असेल तर तुम्हाला पूर्ण वेळ द्यावा लागतो. निश्चित. या 21-22 वर्षामध्ये या क्षेत्रासाठी आपण दिलेला वेळ आणि भेटलेलं समाधान काय नेमकं? वेळ पूर्ण दिला. आता ठीक आहे, लोक समाजात किंवा इतर ठिकाणी बोलतात की कोर्टाला खूप सुट्ट्या असतात, दिवाळीच्या, उन्हाळ्याच्या, क्रिसमसच्या किंवा शनिवार रविवार असतो. पण मी हे सांगू इच्छितो की वकील हा सुट्टीवर कधीच नसतो. येस. आज जरी माझं कोर्टाचा आवर संपली 5:30 तर आम्ही बंद करून जाऊ शकत नाही. मी इथं येऊन बसतो, इथं 9 वाजेपर्यंत मी इथं असतो. 9 वाजता घरी जातो, त्यावेळी पक्षकाराचे फोन येतात, त्यांना मला सांगावं लागतं काय झालं काय नाही. आता उद्या एखादं मोठं प्रकरण लागलंय तर खूप वेळेस निश्चितच बऱ्याचशा वकील नाही, मी म्हणतो जवळजवळ सगळ्याच वकिलांच्या आयुष्यात असं होत असेल की रात्री थोडंसं डोकं टेकवलं की उद्याच्या प्रकरणाचं डोक्यात चक्र फिरायला लागतं. उद्या काय होईल, आपण हे मांडू ते मांडू, कोर्टाला काय पटेल, कोर्टाला काय नाही पटणार, याच्यातून आपल्या पक्षकाराचं नुकसान होईल का फायदा, हे कंटिन्यू डोक्यात चालू असतं ही प्रोसेस. ज्या वेळेला एखादा पक्षकार येतो भेटायला त्यावेळेला ऑफिस चकाचक अगदी एअर कंडिशन हवा दिसते, परंतु वास्तव कंडिशन काय आहे, किती त्रास असतो, किती काम करावं लागतं हे मात्र कोणी पाहत नाही. मला असं वाटतं की एखाद्या व्यक्तीला जर पाहायचं असेल, निरखायचं असेल तर भेटलं पाहिजे, 100%. त्याच्याशी बोललं पाहिजे, त्यानंतर कळतं की नेमका त्रास काय आहे की नाही. साहेब असं म्हणतात की मोठं होणं अवघड आहे आणि मोठं पण टिकवून ठेवणं त्याहून अवघड असतं. तर तुम्ही काय नेमकं आता या ठिकाणी आता अनुभवताय तुम्ही आता हे? मी खरं तर म्हणून मी काय असा फार मोठा वकील झालेलो नाही, जे आहे पण मी आनंदी आहे की वकील व्यवस्थेत चांगलं काम करतोय. जे माझ्या घरच्यांनी किंवा जे माझे गुरु आहेत त्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्या पावलावर पाऊल ठेवून मी चालतोय. आज म्हणजे निश्चित एक सांगू शकतो की इथून घरी गेल्यावर ही भीती कधी नसते की आपण कोणाचे तरी बेईमानीने पैसे कमवले किंवा कोणाला आज 2 शब्द आपण खोटे सांगून आलेलो आहे. कारण की एक मी किंवा आमचे गुरुंनी ज्यांना कोणाला काही सांगितलेलं असेल की पक्षकाराचे खोटं कधी बोलू नका, त्याला खोटा विश्वास कधी देऊ नका. हा, त्याला सांगा की मी पूर्ण प्रयत्न करेल, तुझ्या मॅटरमध्ये हे 2 तुझ्या विरुद्ध मुद्दे आहेत किंवा हे आपली पडती बाजू आहे, पण ही व्यवस्थितपणे मी कोर्टाला मांडेल, तुला न्याय मिळवून द्यायचा पूर्ण प्रयत्न करेल. मला असं वाटतं की तुमचा विषय जे आहे या ठिकाणी आतापर्यंत फक्त खऱ्यासाठी आपण लढत असेल. ज्या ज्या ठिकाणी लोकांवर अन्याय झालेला आहे, ज्याला न्याय पाहिजे आहे, अशा लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम आजवर केलं आहे प्रामाणिकपणे. आणि एक गोष्ट अशी असते की ज्याच्या गरजा कमी असतात, ज्याचं मन शांत असतं, त्या व्यक्तीला फार पैशाची गरज नसते खरं तर, कारण जगण्यासाठी थोडा पैसा पुरेसा आहे आपल्याला, नाही का साहेब. फ्री वेळ जेव्हा मिळतो तसं वेळ तुमच्याकडे फ्री नाहीच खरं तर, नाही का. ज्या ज्या वेळेला मिळतो पण त्यावेळेला मग त्या वेळेला तुम्ही काय केलं असतं? फ्री वेळेत मी तुम्हाला सांगेल की मला संगीताची आवड आहे अच्छा. आणि फिरायला खूप आवडतं. संगीत ऐकता म्हणजे ऐकणे फक्त? बरं. कुठली कुठली गाणी ऐकता? मी मोस्टली जुनेच गाणे ऐकतो, 90s पर्यंतचे. किशोर कुमार, मोहम्मद रफी, 90s कुमार सानू. बरं. आणि कुटुंबावर थोडा वेळ घालतो मुलांबरोबर, आणि फिरायला मला आवडतं. फिरायला आवडतं? गाडी चालवणं आवडतं. अच्छा, बरं. आतापर्यंत काय काय फिरलात नेमकं, आणि फिरल्या ज्या ठिकाण आहेत त्यातलं आवडलं ठिकाण कोणतं की ज्या ठिकाणी वारंवार जावं असं वाटतं? कॉलेजला असताना आम्ही इकडं गोव्याला गेलो, माथेरानला गेलो, महाबळेश्वरला गेलो. नंतर जेव्हा वकिली व्यवसाय झाला 2009ला आम्ही मित्र सगळे मिळून शिमला, कुलू मनाली, ते पठाणकोट पर्यंत गेलो आम्ही ट्रेन. रिलॅक्स व्हायचं असं तर फिरलं पाहिजे, नाही फिरलं पाहिजे. एक सगळ्यात अविस्मरणीय जे म्हणतो ती ट्रिप होती. आम्ही लद्दाखला गेलो 2015ला, इथून गाडी घेऊन. आम्ही 4 मित्र गेलो होतो. ती एक आयुष्यातली एक वेगळीच ट्रिप होती, कारण की गाडीनी लद्दाखला जाणं, लद्दाख हे नाव पण कधी ऐकलेलं नव्हतं. तेव्हा 3 इडियट्स म्हणून पिक्चर आला होता, तो पँगॉन्ग लेक दाखवला. तर आमच्या मित्रांचं ठरलं की नाही आपण जायचं आता गाडीने. मग असा आम्ही 19 दिवस तो प्रवास जो केला होता तो एकदम अविस्मरणीय. त्याच्यात खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि गाडीने गेल्यामुळे काय झालं की भारतातले इतर राज्य जे आहे तिथलं राहणीमान कसं, जेवण कसं, तिथले लोक कसे वागतात हे सगळं बघायला मिळालं. केल्याने देशात असं म्हणतात की फिरलं पाहिजे आपल्याला, आणि फिरल्यानंतरच कळतं जग काय आहे, जग राहटी काय आहे, नेमकी माणसं कशी आहेत. कारण हवा पालटली पाहिजे तर माणूस जरा फ्रेश राहतो, नाही का साहेब. या पूर्ण प्रवासामध्ये एक व्यक्ती राहिली खरं तर तुमच्या सौभाग्यवती, त्यांचा रोल काय असतो नेमका ते सांगा.
घर सांभाळणं हा करायचा सगळ्यात मोठा रोल आहे. कारण की जेव्हा आमचा विवाह झाला तेव्हा ती पण B.Com झालेली, पण तिने मला सांगितलं की मी नोकरी करायची इच्छा नाही. म्हटलं मलाही तसं नकोच आहे. कुणीतरी घर सांभाळणार पाहिजे, मुलांवर संस्कार घडवणं, त्यांचं शाळा त्यांच्या मागं बघणं, त्यांचं पालन पोषण बघणं. तर जेव्हा मी इकडे असतो तर मी साधारण 9:45 दररोज कोर्टात येतो नीतिनियमाने 2004 पासून तर आजपर्यंत. सुट्ट्याची तरी सुद्धा का ऑफिसला मी साधारण 10च्या दरम्यान येतो सुट्टी दिवशी, आणि ज्या दिवशी कोर्ट असतं 9:45 येतो. म्हणजे ती ठरली वेळ तुमची? ठरलेले फिक्स टाइम. आणि साधारण इथं मी 8, 8:30, 9 पर्यंत या ऑफिसला असतो. ह्या वेळेत साधारण 10 ते 12 तासामध्ये जे काही घरी जे काही प्रक्रिया चालू असते ती सगळी माझी पत्नी सांभाळते. साहेब, आज जो प्रवास आहे तो प्रवास आम्ही घेतलाय खरं तर, परंतु इथं उभारून जेव्हा मागे वळून बघता नाही का, इथं आज एक कारली वस्ती दिसते, खरं क्लिअर दिसते. क्लिअर. तर मागे वळून पाहिल्यानंतर काय वाटतं? खूप आनंद होतो की आपलं भूतकाळ चांगला होता, वर्तमान काळही चांगला. त्याच्यामुळे ज्याचा भूतकाळ चांगला आहे त्याचं वर्तमान नेहमीच चांगलं असतं, ज्याचं वर्तमान चांगलं आहे त्याचं भविष्य चांगलं असतं. निश्चितच. इथून मग भविष्य काळाकडे कसं बघता? नेमकं काय आहे नेमकं? ध्येय खूप आहे. चांगली वकिली करणं, नामांकित वकील होणं. नाही, ते तर आहेतच तुम्ही आता. नाही, अजून पण कसं आहे, मी आजही मी म्हणेल की 22 वर्ष वकिली करून पण मी खूप सिनियर झालेलो असं नाही म्हणणार. पण प्रयत्न करत राहायचे, नवीन नवीन प्रकरण जे चांगले आहेत कायद्याच्या दृष्टीने, घटनेच्या दृष्टीने मांडत राहायचे कोर्टात, आणि इमानदारीने ह्या व्यवसायामध्ये शेवटपर्यंत राहायचं. मैं चलता गया कारवा खुद को बनता गया. कारण आपण चालत राहा फक्त. कारण चालताना आपल्या पायावर विश्वास पाहिजे मनामध्ये. ज्यांचा स्वतःच्या पायावर विश्वास आहे ही माणसं थांबत नसतात. कारण थांबला तो संपला, नाही का. कारण काय निवडायचं होतं, ऑप्शन्स खूप होते, घरची परिस्थिती बरी होती, कारण शिक्षण घ्यावं अशी परिस्थिती होती. मग आईवडिलांनी कधी असं लादलं नाही की तुला डॉक्टर व्हायचं आहे, तुला अगदी इंजिनियर व्हायचं आहे, उद्योजक व्हायचं आहे. मला असं वाटतं की आईवडिलांनी लेकरांना जन्म द्यावा, चांगले संस्कार द्यावेत, आणि अगदी एखाद्या पक्षाप्रमाणे त्याला आयुष्य द्यावं. खरं तर अगदी मनमुराद पण त्याला फिरता आलं पाहिजे. कारण पंख दिलेत ना तर त्या पंखात बळ ऑटोमॅटिक येतं. खरं तर साहेबांनी ठरवलं की आपल्याला वकील व्हायचं आहे, आणि जो विश्वास होता, कारण हा आवाज आतनं आला होता की आपल्याला हे जमतंय. कारण कुठलीही गोष्ट सुरू करताना आतनं एक आवाज येतो की तुला हे करायचंय किंवा करायचं नाही, जमणार नाही. साहेबांच्या मनात पहिल्यापासून होतं की आपलं हे करायचंय. छत्रपती संभाजीनगर म्हणजे महानगराची निवड केली. खरं तर अगदी लहान शहराची निवड केली नाही, तर महानगराची निवड केली. कारण ज्याला पुढं जायचं आहे, खूप उंच उडायचं आहे, उंच भरारी घ्यायची असते, त्याला या ठिकाणी माहीत असतं की आपल्या पंखात किती बळ आहे नेमकं. आणि खरं सांगतो की साहेबांनी घेतला निर्णय अगदी सार्थकी लागला, या योग्य ठरला. आज इतके व्यस्त असताना सुद्धा या ठिकाणी मित्रांना तेवढाच वेळ देतात, कुटुंबाला तेवढाच वेळ देतात, मावशांना तेवढाच वेळ देतात, मामाला तेवढाच वेळ आहे, सगळ्यांसाठी वेळ आहे. त्यांना बरीचशी माणसं म्हणतात की आम्ही बिझी आहोत, आम्हाला वेळ नाही. मला असं वाटतं बिझी म्हणजे नेमकं काय? तुम्हाला जर तुमच्या लोकांना वेळ देता येत नसेल तर त्या बिझीला सुद्धा काही अर्थ नाही. खरं तर साहेब बिझी आहेत, पण या बिझी असलेल्या शेड्यूलमध्ये सुद्धा आपल्या लोकांना वेळ देतात. बाबांनो, हे शिका जरा, नाही का. कारण तर आपण नेहमी म्हणतो मी बिझी आहे, मला वेळ नाही. वेळ असतो, वेळ काढावा लागतो. साहेब, या ठिकाणी तुम्ही आज माझ्याकरता वेळ काढला खरं तर, आणि या मुलाखतीच्या माध्यमातून एक जीवन प्रवास आम्हाला टिपता आला. निश्चितपणे साहेबांचा जीवन प्रवास तुम्हाला आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.